नमस्कार, मी राकेश देशमुख। आता मी ज्या मार्गावर उभा आहे, कर्जत 4 फाटा येथून साधारण एक 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। वेगाने जी वाहनं आहेत ती जात आहेत। हा जो सरळ तिकडे रोड गेलेला आहे समोर, तो त्या पनवेलच्या दिशेने जातो आणि पुढे मुंबईला जातो। हे चौक फाटा आहे। डाव्या साईडला खोपोली, लोणावळा आणि पुणे असा हा महामार्ग 11 फेब्रुवारीला याच मार्गावर अपघात झाला होता। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस होती, एसटी आणि अर्टिगा, त्यांचा जो अपघात झाला आणि त्या अर्टिगाचा जो वाहन चालक होता रिंकू सिंह, याचा अपघातात काल त्याचा मृत्यू झाला। 11 फेब्रुवारीला अपघात झाला आणि 20 तारखेला त्याचा मृत्यूची झुंज होती, ती झुंज त्याची अपयशी ठरली, त्याचा मृत्यू झाला। कर्जतच्या दिशेने येणारा जो रस्ता आहे तो उतार आहे, त्याला उतार, त्याच्यामुळे जी वाहनं येतात ती अतिशय वेगाने येतात। बघा, कुठलेही वाहन घ्या आणि उतार असल्यामुळे अतिशय वेगाने येतात आणि पनवेलच्या दिशेने येणारा जी वाहनं आहेत तीही अति वेगाने येतात आणि त्याच्यामुळे काय होतं, दोन्ही गाड्या अति वेगाने असल्यानंतर आणि समोरचं बघाल तर त्या ठिकाणी वळण आहे आणि त्या वळणामध्ये जो वाहन चालक असतो त्याचं वाहनावरचं नियंत्रण जातं आणि मोठा या ठिकाणी अपघात होतो। अशी अपघात या ठिकाणी झालेले आहेत। संबंधित जे विभाग आहेत त्यांनी या ठिकाणी फलक लावले पाहिजेत, जेणेकरून वाहन चालकांच्या ते निदर्शनात येईल, कारण तो हा जो स्पॉट आहे तो अपघात क्षेत्र स्पॉट आहे। चला, मी कर्जतच्या दिशेने येणारी जी वाहन आहेत या ठिकाणी वळण आहे, वाहन अति वेगाने येतात आणि समोरून जी पनवेलच्या दिशेने येणारी वाहन आहेत त्यांचाही वेग अतिवेग असतो आणि पुढे वळण आहे, तुम्हाला दाखवतो। येतात ती मुंबई पनवेलच्या दिशेने येणारी वाहन आहेत। बघा, तो समोरच बघाल तिथं वळण आहे आणि तिथेही उतार आहे बघा। आणि अशी दोन्ही जी वाहनं आहेत ती या ठिकाणी जो उतार असतो आणि म्हणूनच अपघात होण्याची जी शक्यता आहे ती अधिक असते आणि म्हणून ह्या स्पॉटला अपघात होतात। आपल्या देशात, भारत देशामध्ये दररोज 450 ते 500 लोक हा रस्ता अपघातामध्ये त्यांचा मृत्यू होतो। रस्ते अपघात होऊ नयेत त्यासाठी सरकार असेल आणि आपण नागरिक असू यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे। आज RTOच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगत असतात की वाहन चालवताना सीट बेल्ट लावा, आपली दुचाकी चालवताना हेल्मेट घाला, मद्यप्राशन करून गाडी चालू नका, अशा वारंवार आपल्याला सरकारी प्रशासनाच्या माध्यमातून, RTOच्या माध्यमातून आपल्याला सूचना दिल्या जातात। परंतु आता ह्या ठिकाणी कुठेही फलक दिसत नाही आहे आणि इकडे बघाल तर कुठेही संरक्षक जी भिंत पाहिजे ती भिंत इथं दिसत नाही। त्याच्यामुळे समोरून येणारी गाडी दुर्दैवाने असं होऊ नये, परंतु ती गाडी ह्या ठिकाणी जाऊ शकते, पडू शकते बघा। आणि हा वळण मोठा आहे, कर्जतच्या दिशेने येणारा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे तिथे उतार आहे, पुण्याच्या दिशेने येणारा उतार आहे, त्याच्यामुळे दोन्ही गाड्या अति वेगात येतात आणि अपघात होण्याचे चान्सेस असतात। म्हणून बघा, प्रत्येकाने सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्या। 11 फेब्रुवारीला जी एसटी बसचा आणि अर्टिगाचा जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये रिंकू सिंह नावाचे जे वाहन चालक होते त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला। प्रसंगी मी त्यांना जड अंतकरणे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। परंतु आपण सर्वांनी सुरक्षितेची काळजी घ्या। आपली सुरक्षा ही आपल्या हातात आहे आणि आपलं भविष्य हे आपल्या हातात आहे। धन्यवाद।